नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी तयार केलेल्या नवीन इयत्ता 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रात्यक्षिकांची माहिती आपण घेत आहोत. आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 6 विदा सादरीकरण विभाजित आयत आलेख काढणे याच्या व्हिडिओ भाग 2 बघत आहात. आता व्हिडिओ भाग 1 मध्ये आपण विदा सादरीकरणामधील विभाजित आयत आलेख म्हणजे काय, त्याचे उद्दिष्ट काय होतं, त्याचे उद्देश काय आहेत, त्यानंतर आवश्यक साहित्य काय लागतं याची जी माहिती आहे ती माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. त्याचबरोबर आपण एक उदाहरण हे सोडवून सुद्धा व्यवस्थित बघितलेलं होतं. आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 105 वरती आपल्याला प्रात्यक्षिकासाठी जी उदाहरण दिलेली आहेत त्यामधील जी 2 उदाहरणं आहेत ती उदाहरणे आज आपण बघणार आहोत. तर चला आपण ही उदाहरणे बघण्यासाठी सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालील सांख्यिकीय माहिती विभाजित आयताच्या साहाय्याने दर्शवा. राज्यातील विविध फळ पिकांखालील क्षेत्र दिलेलं आहे. अनुक्रमांक 1 ते 5 फळे आंबा, फणस, नारळ, संत्री, डाळिंब एकूण दिलेले आहेत आणि क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेलं आहे आणि खाली एकूण क्षेत्र दिलेलं आहे. आता आपण त्याच्या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये एकूण 7 पायऱ्यानुसार विभाजित आयत आलेख कसा काढला जातो हे व्यवस्थित बघितलेलं आहे. मग आता यामध्ये पहिली जी पायरी आहे त्या पायरीपासून आपण प्रश्न क्रमांक 1 हा सोडवण्यास सुरुवात करूया. पायरी क्रमांक 1 असते, दिलेल्या घटकांचे शेकडा टक्क्यात रूपांतर करा. त्याकरिता पुढील सूत्राचा उपयोग करा. म्हणजे आपल्याला सूत्र दिलेलं आहे, ह्या सूत्राच्या साहाय्याने जे दिलेलं क्षेत्र आहे हेक्टरमध्ये त्याचं रूपांतर आपल्याला शेकडा टक्क्यामध्ये करायचे आहे. मग आता सूत्र कसं आहे बघा, घटकाची शेकडेवारी बरोबर विशिष्ट घटकाची आकडेवारी छेद सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज गुणुले 100. आता इथे गुणुले 100 का केलेलं आहे, कारण 100 पैकी म्हणजे शेकडा टक्क्यात रूपांतर करायचे आहे म्हणून 100 गुणिले केलेलं आहे. विशिष्ट घटकाची आकडेवारी म्हणजे कुठला, आता एकूण 5 घटक आहेत. आंबा हा एक विशिष्ट घटक आहे, त्याचं क्षेत्र किती आहे 5,27,147. हे विशिष्ट घटकाची आकडेवारी झाली. सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज म्हणजे खाली असते. ही सर्व एकूण बेरीज किती आहे 5,57,182. मग आता हे जे 2 आकडे आहेत हे या सूत्रामध्ये घालायचे आणि आंबा यासाठी किती शेकडेवारी येते हे बघायचे. मग आता बघा वरती विशिष्ट घटकाची आकडेवारी लिहिलेली आहे आंबाची 5,27,147 छेद एकूण 7,57,182 गुणुले 100. आता हे गणित सोडवल्यानंतर पहिल्यांदा भागाकार करून गुणले करा, पहिल्यांदा गुणाकार करून भागाकार करा, शक्यतो पहिल्यांदा भागाकार करा नंतर गुणले करा. केल्यानंतर राऊंड फिगरमध्ये 69.62% येते. आता राऊंड फिगरमध्ये केलेलं आहे बरं का, राऊंड फिगर करायला तुम्हाला आले पाहिजे आणि शेवटी टक्केवारीमध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला एका आंबा हे विशिष्ट घटकाचे शेकडेवारी काढलेली आहे. आता आपण एक तक्ता तयार करूया आणि त्या तक्त्यामध्ये सर्व घटकांची शेकडेवारी आणि 10 पैकी किती मूल्य येते हे काढून घेऊया. मग त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक तक्ता आखून घ्यावा लागेल. पहिल्यांदा अनुक्रमांक 1 ते 5 फळे जे आपल्या उदाहरणामध्ये दिलेले आहेत त्या फळांची नावं, खाली एकूण, क्षेत्र हेक्टरमध्ये जे आपल्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. नंतर हे जे पुढचे 2 कॉलम आहेत त्यामध्ये एका कॉलममध्ये सूत्राचा वापर करून घटकांचे शेकडा रूपांतर 100 पैकी मूल्य हे या ठिकाणी काढायचं सूत्राच्या साहाय्याने आणि परत सूत्राचा वापर करून घटकांचे 10 पैकी रूपांतर 10 सेमीपैकी मूल्य. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पायरी क्रमांक 3 मध्ये सांगितलेलं आहे की 10 सेमीच्या आयत काढा. म्हणजे ज्या आयताची लांबी 10 सेमी असेल अशा पद्धतीने आयत काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला 10 पैकी रूपांतर हे करावं लागतं, त्याशिवाय आयत काढता येत नाही. मग आता आपण एक एक बघूया. आता आंबाचा आपण पाठीमागे बघितला आहे 5,27,147 छेद
7,57,182 गुणुले 100 हे सोडवल्यानंतर राऊंड फिगरमध्ये 69.62% टक्केवारीमध्ये हे क्षेत्र येते. आता 10 पैकी जे मूल्य येते ते बघा कसं येतं. अशाच पद्धतीनं काढायचं आहे. सूत्र कसं लिहायचं, वरती विशिष्ट घटकाची आकडेवारी 69.62 म्हणजे या ठिकाणी 69.62 आहे आणि ह्या सगळ्यांची एकूण बेरीज ही 100 असते. बघा 100 पैकी मूल्य आहे, एकूण बेरीज किती असते 100 पैकी असते. म्हणून खाली छेदामध्ये 100 लिहायचं आणि गुणले 10 का करायचं, तर 10 पैकी आपल्याला किंमत काढायची आहे, 10 पैकी मूल्य काढायचं आहे म्हणून गुणले 10 करायचं. मग हे गणित सोडवल्यानंतर पहिल्यांदा भागाकार करा, नंतर गुणले 10 करा. केल्यानंतर राऊंड फिगरमध्ये एवढी आकडेवारी येते 6.7 सेमी, हे सेमीमध्ये येतं. त्यानंतर पुढचं 2 नंबरचं आहे फणस. फणस किती आहे 1451 छेद एकूण किती आहे आपलं 7,57,182 गुणुले 100 बरोबर 0.19%. हे गणित सोडवल्यानंतर किती येईल 0.19%. आता याचंच रूपांतर आपल्याला 10 पैकी करायचं आहे. मग हे कसं येईल, वरती लिहायचा हा हे आकडा 0.19 छेद 100. तो माहिती आहे 100 का घेत होते आपण, कारण एकूण बेरीज यांची किती येणार आहे खाली 100 येणार आहे गुणुले 10. हे सोडवल्यानंतर बरोबर 0.2 सेमी एवढं उत्तर येईल. त्यानंतर तिसरं आहे नारळ. नारळाचं किती आहे 26,325 म्हणजे 26,325 छेद एकूण बेरीज लिहिलेली आहे गुणुले 100 बरोबर 3.48% येणार आहे. आता 3.48% आल्यानंतर आपण त्याचं 10 पैकी मूल्य काढूया. 3.48 छेद 100 गुणले 10 हे सोडवल्यानंतर उत्तर येणार आहे 0.4 सेमी. त्यानंतर बघा पुढचं आहे संत्री. संत्री किती आहे 16,89,79 छेद एकूण 57,71,82 गुणले 100 हे सोडवल्यानंतर टक्केवारी येणार आहे 22.32%. आता या टक्केचं मूल्य आपल्याला 10 पैकी काढायचं आहे 22.32 छेद 100 गुणले 10 हे गणित सोडवल्यानंतर उत्तर येईल 2.2 सेमी राऊंड फिगरमध्ये. त्यानंतर शेवटचं आहे डाळिंब. डाळिंबाची किंमत सूत्रामध्ये घालून 33,28,0 छेद 75,71,82 गुणुले 100 बरोबर 4.39% येणार आहे. आता 4.39%चं मूल्य आपल्याला 10 पैकी काढायचं आहे. मग 4.39 छेद 100 गुणुले 10 बरोबर राऊंड फिगरमध्ये 0.5 सेमी येणार आहे. आता हे सोडवून झाल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा या ठिकाणी खाली यांची बेरीज करायची. आता ही जी बेरीज आहे ती बेरीज 100% आली पाहिजे. ह्या सगळ्यांची बेरीज किती पाहिजे 100 पाहिजे आणि या सगळ्यांची बेरीज किती येईल बघा 10 सेंटीमीटर यायला पाहिजे. जर 10 सेंटीमीटर आली तर बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण गणित सोडवताना काय केलेलं आहे, तर पहिल्यांदा आंबा हे जर शेकडेवारीमध्ये किती रूपांतर येतं हे बघितलं आणि लगेच 10 पैकी मूल्य काढलेलं आहे. 10 पैकी किती येते ते. आता तुम्ही सोडवताना काय करा, पहिल्यांदा हा जो कॉलम आहे तो कॉलम पूर्ण करा. पहिल्यांदा हा कॉलम पूर्ण झाल्यानंतर ह्या सगळ्यांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर एकूण बेरीज इथं 100 येते का बघा राऊंड फिगर केल्यानंतर, आणि 100 पैकी बेरीज आल्यानंतर पुन्हा हे 10 पैकी मूल्य काढा. जर तुम्ही एक एक काढत गेला म्हणजे 69.62 हे काढलं आणि लगेच 10 पैकी मूल्य काढलं तर तुम्ही राऊंड फिगर करताना कधी कधी तुमचा एखादा आकडा चुकू शकतो. म्हणून काय करायचं, पहिल्यांदा शेकडेवारी हा कॉलम पूर्ण करायचा. खाली बेरीज 100 येते का बघायची. 100 आली का मग हा कॉलम सोडवायला घ्यायचा. मग हा कॉलम सगळा सोडवायचा आणि मग ह्यांची राऊंड फिगरमध्ये बेरीज जर 10 सेमी आली तरच आपले ही गणितीय प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आता आपण ह्यांची जर बेरीज केली तर ह्यांची 100 येईल, ह्यांची बेरीज केली तर ती 10 सेमी येईल, म्हणजे आपलं हे बरोबर आहे. आता यानंतर
आपल्याला प्रत्यक्ष आयत आलेख काढायचा आहे. तर आता आपण कागदावरती अनुक्रमांक, फळे आणि आलेलं 10 सेमीपैकी मूल्य म्हणजे एवढेच फक्त आकडे घेणार आहोत आपण. हे 6.7, 0.2, 0.4, 2.2, 0.5 हे आकडे घेऊन प्रत्यक्ष कागदावरती आलेख काढण्यास सुरुवात करूया. विविध गणितीय प्रक्रिया केल्यानंतर आत्ता आपल्याला प्रत्यक्ष विभाजित आयत आलेख काढायचा आहे. आता या ठिकाणी आपण राज्यातील विविध फळपिकांखालील क्षेत्र, त्या अनुक्रमांक, फळे आणि 10 पैकी मूल्य सेमीमध्ये हे काढून घेतलेलं आहे. आता आपण आलेख काढायला सुरुवात करू. आता पहिल्यांदा 10 सेंटीमीटरची रेषा काढायची म्हणजे आलेख काढायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी बघा 0 आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. या ठिकाणी 10ला इथं खूण करायची आणि इथून रेषा मारायची बरोबर शून्याजवळून. आता रेष मारताना कमी जास्त मारायची नाही, कारण 10 सेंटीमीटरच काढायचं आहे. कारण आपल्याला पायरी क्रमांक 3मध्ये पाठ्यपुस्तकामध्ये 10 सेंटीमीटरचा आलेख काढायला सांगितलेला आहे. आता याची रुंदी आपण 4 सेंटीमीटर घेणार आहोत. 5 सेंटीमीटर घेतली तरी चालेल, पण जरा जास्त होते. 4 सेंटीमीटर घेतल्यानंतर आलेख आपला हा आयत बरोबर दिसतो. मग घेताना बघा इथं 0 आहे, 1, 2, 3 आणि 4. आता 4ची जी रेषा आहे त्यावर बरोबर ही ठेवा इथं आणि इथून बरोबर वरती या रेषेपर्यंत रुंदी काढायची. इकडं सुद्धा अशाच पद्धतीनं 4 सेंटीमीटर. मापं कुठलीही लिहायची नाहीत. 4 सेंटीमीटर. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता आपला आयत हा 10 सेंटीमीटर तयार झालेला आहे. आता आपल्याला ही जी फळे आहेत, आंबा 6.7, फणस 0.2, नारळ 0.4, संत्री 2.2, डाळिंब 0.5 आणि एकूण 10 सेंटीमीटर. आता आपण एक एक दाखवूया. 6.7 हे पहिलं आहे आंबा. मग आता 6.7 दाखवताना इकडून सुरुवात करायची. ह्याला 0 आहे तर 0 मानायचं आणि 6.7 बघा 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6.7 म्हटलं कुठे येईल? 6.5, 6 आणि 7 इथं येईल. या ठिकाणी खूण करायची. आता सगळ्यात जास्त आंबा पिकाचं जास्त या ठिकाणी क्षेत्र आहे. तर सर्वात मोठा जो आहे भाग तो हा आंबा पिकाचाच येणार आहे. तो 10 पैकी बघा 6.7 आहे. त्या सगळ्यात परत नंतर कमी आहे. आता फणस तर फक्त 0.2 आहे. आता पुढचं दाखवताना तुम्हाला माहिती आहे की इथं जी रेषा मारली आहे तिथून पुढं मोजायचं. मग इथं 0 इथं मानायचं ह्याला, आपण जी रेषा मारली आहे तिथं, आणि 0.2 दाखवायचं आहे आपल्याला. आता 0.2 दाखवताना बघा छोटीशी येईल इथं 0.1, 0.2 इथं येईल. आणि इथून बरोबर वरती रेषा मारायची. आता ही रेषा मारताना बरोबर काटकोनात आली पाहिजे, वाकडी तिकडी करायची नाही. काटकोनात मारताना ही रेषा 5 फूट दिसते मोठी रेषा, ही रेषा आणि खालची रेषा ही एकावर एक ठेवायची म्हणजे बरोबर वरती काटकोनात रेषा येते. आता 2 दाखवले, फणस दाखवले 0.2, नारळ किती 0.4 आहे. आता ही जी रेषा मारली पुढची तिथून पुढं मोजायचं, पुढं जात राहायचं म्हणजे पुढचा बरोबर दाखवता येतो. आता किती ही 0.4 आहे नारळ. इथं 1, 2, 3 आणि 4 इथं येईल बरोबर 0.4. बघा 0.4 आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय आहे, संत्री 2.2 आहे. आता संत्र्याचं क्षेत्र थोडंसं जास्त आहे. आता इथून पुढं जी आपण रेष मारली तिथून पुढं हे 2.2 घ्यायचं. आता 2.2 कुठे येईल तर इथे 2 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. 2.2 या ठिकाणी येईल. आणि तशी वरती रेष मारून घ्यायची.
बघा 2.2. आता शेवटचं 5 डाळिंब किती आहे? 0.5 आहे. मग आता 0.5 मोजावं लागत नाही. हा राहिलेला भाग जर आपला 0.5 राहिला असेल शिल्लक तर आपण पाठीमागची काढलेली आहे त्या आकृती बरोबर असते. मग आपण बघायचं मोजून की हे 0.5 आहे का. बघा आता हे 0.5 बरोबर आहे. इथं ही एक आहे, 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 0.5 बरोबर शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे ही जी आकृती आहे ही आपली बरोबर आहे. आता यानंतर आपल्याला इंडेक्स किंवा सूची काढावी लागते. आता या ठिकाणी खाली आपण इंडेक्स काढूया. आता किती भाग दाखवायचा आपल्याला? 1 2 3 4 आणि 5. 5 आपल्याकडं घटक आहेत म्हणून 5 चौकोन काढायचे. 1 2 3 4 आणि 5. आता खाली जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो खोडरबरनं खोडून टाकायचा. आता यानंतर बघा आता नाव क्रमाने लिहायची. आपण क्रमाने भाग दाखवला आहे. आता पहिला जो आहे तो पहिला कुठला आहे? 1 आकडा आंबा. परत 2ला काय आहे? फणस. 3ला आहे नारळ. त्यानंतर 4ला आहे संत्री. आणि 5ला आहे डाळिंब. आता याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला छायांकन करायचं आहे. आता आंबा हा सगळ्यात मोठा आहे. मग आपण ह्याला गोल काढूया. तुम्ही कुठल्याही प्रकार छायांकन याला करू शकता. आणि जरी एखादा मोठा कॉलम असेल तो तुम्ही रिकामा सोडला तरी चालेल. पण खाली इंडेक्समध्ये सुद्धा रिकामा सोडायचा आणि वरतीसुद्धा आलेखामध्ये सुद्धा हा रिकामा सोडायचा. म्हणजे रिकामा सोडलेलं क्षेत्र हे आयतामध्ये बरोबर समजून येते कोणतं क्षेत्र आहे ते. आता इथं वरती नाव लिहायचं राहिले आपलं बघा. सूची किंवा इंडेक्स हे लिहिलं पाहिजे. आता यानंतर दुसरं जे आहे फणस हे मध्ये छोटंसं आहे हे आपण रिकामं सोडू. त्यानंतर तिसरं आहे कुठलं? नारळ. नारळ आपण दुसरं वेगळं शेडिंग देऊ. हे 3 नंबरचं नारळ आहे. त्यानंतर 4 नंबरला काय आहे? संत्री आहेत. संत्रीला आपण प्लस करू. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं शेडिंग देऊ शकता. इथं दिलेलं आहे तेच द्यावं असं नाही. आता यानंतर शेवटचं कुठलं आहे? डाळिंब आहे. आता डाळिंबला आपण त्याविषयी वेगळं देऊया. आता डाळिंबला आपण डॉट डॉट देऊया असे. आता एक आपण दिलेलं नाही फणस. ह्या फणस तुम्ही देऊ शकता. समजा फणस तुम्ही ते डार्क केलं, एक रिकामा सोडला तरी कुठलाही चालतो, किंवा जरी दिलं तरी चालेल. सगळे जर रंगवले, सगळ्याला शेडिंग दिलं तर आकृती जरा व्यवस्थित दिसते. आता आपली आकृती तयार झालेली आहे. आता यानंतर आपल्याला ह्या आयत आलेखाचे नाव लिहायचे आहे. आता नाव याचं काय आहे? राज्यातील विविध फळपिकांखालील क्षेत्र. इथं आपण लिहिलं आहे बघा, राज्यातील विविध फळपिकांखालील क्षेत्र. हे नाव द्यायला विसरायचं नाही, कारण कशाचा आलेख आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. राज्यातील विविध फळ पिकांखालील क्षेत्र. आता या ठिकाणी बघा, हे झाल्यानंतर आता काही वेळेस याच्या आतमध्ये आकडेवारी लिहिली जाते. आकडेवारी लिहावंच असं नाही, कारण आकडेवारी जर नाही लिहिली तरी चालते, कारण ह्याचं जे किती क्षेत्र आहे हे आपल्याला बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं. मग आकडेवारी आपल्या उदाहरणात असतेच, त्यामुळे लिहावं असं नाही या ठिकाणी. आता यानंतर शेवटची पायरी असते निष्कर्ष काढणे. आता या आकृती बघून निष्कर्ष काय काढता येईल? तर सर्वाधिक क्षेत्र फळ पिकांमध्ये
राज्यामध्ये आंबा पिकाचे जे फळ क्षेत्र आहे ते राज्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमी फळ क्षेत्र हे फणस या पिकाचे आहे. आता आंबानंतर जे क्षेत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला संत्री ह्या पिकाचं दिसतं. मग जर आपण सर्वसाधारण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा कोकणामध्ये आंब्याचं उत्पादन सर्वात जास्त होतं आणि संत्र्याचं नागपूरमध्ये उत्पादन जास्त होतं. मग त्यानंतर इतर पिके आहेत, मग नारळ असेल, डाळिंब असेल, इतर पिकांचा नंबर लागतो. अशा पद्धतीनं आपल्याला यावर आधारित हे निष्कर्ष लिहिता येतो. आता ही आकृती आपली काढून तयार झालेली आहे. तुम्ही जर या आकृतीला चौकोन काढला तरी चालतो, म्हणजे जी आपली आकृती आहे ती आकृती जरा व्यवस्थित दिसते. आता इंडेक्स तुम्ही इथं खाली काढलेला आहे, इंडेक्स जर तुम्ही बाजूला काढला तरी चालेल, परंतु हा इंडेक्स हा काढलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपली ही आकृती येते. प्रश्न क्रमांक 2 भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 105 वरती दिलेला आहे. म्हटलेलं आहे एप्रिल 2019मध्ये एका प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची आकडेवारी खाली दिली आहे. या विधेच्या आधारे विभाजित आयत काढा आणि विधेचे विश्लेषण करा. आणि अशा पद्धतीने आकडेवारी दिलेली आहे. वरती नाव वगैरे काही दिलेलं नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला जे दिलेले आहेत 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 हे वयोगट आहेत. म्हणजे 0 ते 5 वयोगट आहे, 5 ते 10 हा वयोगट दिलेला आहे. आणि पुढं जे दिलेलं आहे ती लोकांची आकडेवारी आहे. म्हणजे एप्रिल 2019मध्ये एका प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या वयोगटानुसार आकडेवारी आहे. 0 ते 5 या वयोगटातील 150 लोकांनी भेट दिलेली आहे. 5 ते 10 वयोगटातील 200 लोकांनी भेट दिलेली आहे. आता अशा पद्धतीनं हा वयोगट आहे हे लक्षात ठेवा आणि ही लोकांची आकडेवारी आहे. आता यावरून आधारित आपल्याला विभाजित आयत काढायचं आहे आणि नंतर विधेचे विश्लेषण करायचे आहे. तर आता पायरी क्रमांक 1 तुम्हाला माहिती आहे की दिलेल्या घटकांची शेकडा टक्क्यात रूपांतर करा, त्याकरिता पुढील सूत्राचा वापर करा. आणि सूत्र आहे घटकाची शेकडेवारी बरोबर विशिष्ट घटकांची आकडेवारी छेद सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज गुणिले 100. बघा आता आपण प्रश्न क्रमांक 1 जो बघितला पाठीमागे त्यामध्ये एकूण म्हणजे सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज ही आपल्या इथं खाली दिलेली होती, परंतु यामध्ये आपल्याला एकूण बेरीज ही दिलेली नाही. म्हणजे आपल्याला या सूत्रामध्ये सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज घालण्यासाठी अगोदर हे जे सर्व घटक आहेत ह्या सर्व घटकांची बेरीज या ठिकाणी खाली करावी लागेल. आणि परत आपल्याला पहिला जो 0 ते 5 यासाठी जे 150 लोक आहेत यासाठी येणारी शेकडा टक्क्यात रूपांतर काढावे लागेल. तर यांची बेरीज केल्यानंतर एकूण बेरीज किती येते बघा, बेरीज येईल 875. आता आपल्याकडं सूत्रामध्ये घालण्यासाठी सर्व किमती आल्या आहेत. विशिष्ट घटकाची आकडेवारी म्हणजे हे विशिष्ट घटकाची आकडेवारी आहे 150, 200, 150 आणि सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज किती आहे 875 गुणिले 100. आता 0 ते 5 वयोगटासाठीचं आपण सूत्रानुसार किमती घालून सोडवूया. आकडेवारी आहे 150 छेद 875 गुणिले 100 बरोबर येणार आहे 17.15%. हे राऊंड फिगरमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं. आता हे तर एक सोडून बघितलं आहे. आता आपण तक्ता तयार करूया आणि त्यामध्ये शेकडा टक्क्यात रूपांतर करूया आणि त्यानंतर 10 सेमीपैकी किती मूल्य येतं हे काढून घेऊया. यासाठी अशा पद्धतीने आपल्याला एक तक्ता काढावा लागेल. अनुक्रमांक 1 ते 8 जे या ठिकाणी जास्त संख्या आहे, वयोगट सगळे वयोगट लिहून घ्यावे लागतील आणि लोकांची आकडेवारी दिलेली लिहून घ्यावी लागेल आणि खाली टोटल बेरीज. आता हे केल्यानंतर आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, तर आपण सुरुवातीला हा जो कॉलम आहे तो पूर्ण करून घेणार आहोत आणि नंतर हा कॉलम पूर्ण करणार आहोत. आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये समोरासमोर पूर्ण केलेलं होतं. आता आपण हा एकच कॉलम सुरुवातीला पूर्ण करूया. तर पहिलं 0 ते 5 वयोगटासाठी आकडेवारी आहे 150 छेद एकूण बेरीज 875 गुणिले 100 केल्यानंतर बरोबर येईल 17.15% राऊंड फिगरमध्ये. त्यानंतर
पुढचा आकडा आहे 200. 200/875 गुणिले 100 बरोबर येईल 22.86%. त्यानंतर आकडा आहे आपला किती, परत 150 आहे. 150/875 गुणिले 100 बरोबर 17.14%. परत आहे 125. ह्यासाठी किती येईल बघा, 125/875 गुणिले 100 बरोबर 14.29%. परत आहे 100. 100/875 गुणिले 100 केल्यानंतर 11.43%. परत आहे 50. 50/875 गुणिले 100 बरोबर 7.71. आता खाली दोन्ही आकडे, हे तिन्ही आकडे 50-50 आहेत, म्हणजे खालीसुद्धा आपल्याला तेच उत्तर येणार आहे. 5.71, 5.71, 5.71. आता आपली ह्या सर्व घटकांची बेरीज, म्हणजे टक्केवारीमध्ये आपण मूल्य काढलेलं आहे, त्यांची बेरीज 100 आली पाहिजे. मग 100 करताना राऊंड फिगर करताना व्यवस्थित करायचं. जर राऊंड फिगर करताना व्यवस्थित केलं त्या ठिकाणी बेरीज 100 येते. जर बेरीज 100% आली तर बरोबर आहे, आणि जर जास्त फरक पडत असेल तर आपलं गणितीय प्रक्रिया कुठेतरी चुकलेली आहे. आता यानंतर हे आपण शेकडेवारीमध्ये रूपांतर केलेलं आहे ह्या आकडेवारीचं. आता यानंतर आपल्याला हे जे टक्केवारीमध्ये किंवा शेकडेवारीमध्ये किमती आलेल्या आहेत त्या किमतींचं आपल्याला 10 सेमीमध्ये रूपांतर करायचं आहे. 10 पैकी रूपांतर. आता पाठीमागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे त्याच पद्धतीने किमती घालून ही गणितं पूर्ण करायची. 17.15 हे मूल्य कुठलं, तर हे वरचं आलेलं आहे ते, छेद 100. 100 म्हणजे एकूण घटकांची बेरीज. आता या ठिकाणी एकूण घटकांची बेरीज किती आहे, 100 आहे, म्हणून एकूण घटकांची बेरीज 100 केलेली आहे. गुणुले 10, 1.7 सेंटीमीटर मध्ये हे मूल्य येईल. परत दुसरं किती आहे बघा, 22.86. 22.86/100 गुणले 10 केल्यानंतर 2.3 सेमी हे राऊंड फिगरमध्ये येईल. परत आहे 17.14%/100 गुणिले 10 बरोबर 1.7 सेमी. त्यानंतर 14.29/100 गुणिले 10 केल्यानंतर येईल 1.4 सेमी. परत आहे 11.43/100 गुणिले 10 बरोबर 1.1 सेमी. परत आहे, आता या ठिकाणी बघा 50 लिहिलं आहे, परंतु या ठिकाणी किती आहे, 5.71 आहे. या ठिकाणी चुकून झालेलं आहे. किती लिहिलं आहे बघा, इथं 50-50 लिहिलेलं आहे, पण लिहिताना या ठिकाणी तुम्ही 5.71% असं लिहा. बघा या ठिकाणी आपलं 50 झालेलं होतं, आपण हे बरोबर करून घेतलेलं आहे. 5.71/100 गुणले 10 0.6. परत 5.71 आहे (100 गुणले 10 बरोबर 0.6. 5.71/100 गुणले 10 बरोबर 0.6. आता या सगळ्यांची बेरीज ही किती यायला पाहिजे, 10 सेमी यायला पाहिजे. जर 10 सेमी आली तर आपले हे गणित बरोबर आहे, आणि जर 10.1 येत असेल तर सुद्धा चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. किंवा 9.9 येत असेल तर हे चुकीचं आहे, कारण आयत जो आपल्याला काढायचा आहे तो बरोबर 10 सेमीचाच काढायचा आहे. मग ही जर आपली बरोबर बेरीज 10 सेमी असेल तर आयत काढताना चुकत नाही, आणि जर हे आपलं चुकलेलं असेल तर मात्र आयत चुकणार. मग आपण काय करूया, प्रत्यक्ष एका कागदावरती अनुक्रमांक, वयोगट आणि 10 सेमीपैकी आलेली किंमत ही घेऊया, आणि याच्या साहाय्याने आपण प्रत्यक्ष कागदावरती आयत आलेख काढून बघूया. तर चला आपण आता आयत आलेख काढण्यास सुरुवात करूया. आपण या ठिकाणी विविध गणितीय प्रक्रिया केल्यानंतर आता आपण या ठिकाणी जे 10 सेंटीमीटरपैकी जे मूल्य आलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. एप्रिल 2019मध्ये एका प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या लोकांची टक्केवारी आहे, अनुक्रमांक आहे, वयोगट आहेत, आणि 10 सेमीपैकी आलेले सेंटीमीटरमध्ये ही किंमत आहे. आता आपलं आयत आलेख काढायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला इंडेक्समध्ये सूची ह्या ठिकाणी दिलेली आहे, कारण घटक जास्त आहेत. याच्या अगोदर आपण काही उदाहरणे सोडून बघितले आहेत, त्यामुळे तुम्हाला इंडेक्स किंवा सूची कसं लिहायची किंवा कशी काढायची माहिती आहे.
तर आता आपण चला डायरेक्ट आलेख काढायला सुरुवात करू. आयताची लांबी 10 सेंटीमीटर घेतो, हे माहिती आहे तुम्हाला. आपण 10 सेंटीमीटर लांबी घेऊ. इथं 10 आहे बघा, इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता रेष मारू. आता हा आलेख काढताना तुम्ही ग्राफ पेपरवर सुद्धा काढू शकता, परंतु या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये ग्राफ पेपरवर काढा असं दिलेलं नाही. ग्राफ पेपरवर जर काढला तर लगेच काढता येतो. आता या ठिकाणी रुंदी आपण 4 सेंटीमीटर घेणार आहोत. मग 4 सेंटीमीटर बरोबर इथून वरती इथंपर्यंत 4 सेंटीमीटर आपण रुंदी घेतलेली आहे. इकडं पुन्हा आपण 4 सेंटीमीटर रुंदी घेऊया. बघा इथं 0 आहे, 1 2 3 आणि 4 इथंपर्यंत 4 सेंटीमीटर रुंदी आलेली आहे. आता यानंतर आपण ही वरची रेषा जोडून घेऊया. जोडून घेतल्यानंतर आता आपण एक एक भाग दाखवूया. आता पहिला जो आहे 0.0 ते 5 वयोगट यासाठी 1.7 सेंटीमीटर घ्यायचा आहे. आता या ठिकाणी घटक बघा जास्त आहेत, 8 आहेत, 1 ते 8, त्यामुळे यामध्ये छोटे छोटे भाग येतील. आता पहिला आहे 0 ते 5 वयोगट 1.7 सेंटीमीटर. आता इथं 1 आहे, 1.5, 1.6, 1.7, या ठिकाणी बरोबर 1.7 येईल. आल्यानंतर लगेच वरती रेष मारून घ्यायची. काटकोनामध्ये रेष आली पाहिजे बरोबर 1.7. परत किती आहे बा 5 ते 10 वयोगट हा 2.3 आहे. इथून पुढं जात राहायचं फक्त. जे आपण रेष मारली आहे तिथून पुढं जायचं 2.3. इथं 2 आहे, 1 2 2.3 1 2 3 इथं 0.3 पुढं जायचं. बरोबर या ठिकाणी खूण करायची आणि बरोबर इकडे काटकोनामध्ये रेष मारून घ्यायची. त्यानंतर किती आहे 10 ते 15 वयोगट 1.7. याच्या पुढं 1.7 दाखवायचं. 0 1 याच्या पुढं 7, इथे 1.5 येतं आणि त्या पुढं 2 रेषा 6 आणि 7. काटकोनात कशी रेष माहिती तुम्हाला माहिती आहे. ह्या रेषेवरती ही खालची रेष घ्यायची म्हणजे मग बरोबर काटकोनामध्ये येते. आता आपण 1.7 दाखवलं. आता 15 ते 20 वयोगट 1.4. शून्य 1 1.5 इथं आहे, त्यापेक्षा 1 कमी, इथं 1.4. त्यानंतर बघा 20 ते 40 वयोगट 1.1 आहे. इथून पुढं 1.1. इथं 1 येते, इथं 0 1 1.1 म्हणजे इथं येईल. त्यानंतर 40 ते 50 वयोगट 0.6 आहे. 50 ते 60 0.6 आहे. 60पेक्षा जास्त 0.7, तिन्ही 0.6 आहेत. मग आपण इथं खुणा करून घेऊया. पहिल्यांदा 0.6, इथं 5 आहे 0.5, इथं 0.6 इथं येईल. रेष मारू. हा दाखवला आपण. आता हा पुढचा दुसरा 0.6, इथून पुढं 0.5 0.6 या ठिकाणी. आता राहिलेला भाग हा 0.6 आला पाहिजे. बघा या ठिकाणी बरोबर 0.6 हा राहिलेला आहे. हे तिन्ही बरोबर आहेत. आता हे आपल्या आकृतीत बरोबर आहे. आता आपल्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला इंडेक्स हे अगोदर काढून दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला इथं शेडिंग द्यायचं आहे. तुम्ही इंडेक्स किंवा सूची अगोदर काढू शकता, नंतर काढू शकता. जेवढे आपल्याकडे घटक आहेत त्यानुसार इंडेक्स हा तयार करावा लागतो. आता 0.0 ते 5 वयोगटासाठी आपण तिरक्या रेषा काढल्या आहेत. हा आपला पहिला आहे. या ठिकाणी अशा रेषा काढून घ्यायच्या.
शक्यतो मधील रेषा काढताना पट्टीने काढा. या ठिकाणी वेळ जास्त जातो म्हणून आपण हाताने काढतो आहे. परत दुसरा काय आहे 5 ते 10 यासाठी आपण आडव्या आणि उभ्या रेषा काढलेल्या आहेत. तुम्ही ह्या ठिकाणी शेडिंग वेगळ्या प्रकारचे देऊ शकता. त्यात 2 दाखवले आपण. तिसरं काय आहे 10 ते 15 यासाठी आपण गोल काढले छोटे छोटे. त्यानंतर बघा चौथा काय आहे 15 ते 20 वयोगट यासाठी आपण डॉट डॉट काढलेले आहेत. त्यानंतर काय आहेत आपण पुढचा 5वा प्लस चिन्ह काढलेलं आहे 20 ते 40 वयोगटासाठी. त्यानंतर आपण 40 ते 60साठी स्टार काढलेले आहेत. त्यानंतर आपण भरीव गोल काढलेत नंतर 7 नंबरसाठी. ह्या ठिकाणी जास्त घटक दिल्यामुळं 8 ह्या ठिकाणी जास्त आपल्याला काढावं लागतं. आता 8 नंबरचा आहे 60पेक्षा जास्त जो वयोगट आहे त्याला आपण डार्क केलेला आहे. बघा आता आपण डार्क करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपण हा जो आलेख आहे त्याची विभागणी करून ते भाग दाखवले आहेत. इंडेक्स काढलेला आहे. त्यानुसार आपण या ठिकाणी छायांकन केलेलं आहे. आता एक आपल्या या ठिकाणी राहिलं आहे आपल्या याचं नाव लिहायचं आहे. हा कशाचा विभाजित आयत आलेख आहे तर एप्रिल वरती नाव लिहिलेच बघा. एप्रिल 2019 मध्ये एका प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या लोकांची आकडेवारी. आता यानंतर जो आपला आयत आलेला आहे त्याला चौकोनी करून घ्यायचा म्हणजे बरोबर व्यवस्थित दिसतो. बघा या ठिकाणी आपण चौकोन केलेला आहे, आयत काढलेला आहे, नाव दिलेलं आहे, इंडेक्स काढला आहे. आता हे जे आपलं उदाहरण आहे विभाजित आयत आलेख हे पूर्ण झालेलं आहे. तुम्ही हा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण भूगोल विषयाच्या चांगले दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.